गावात काढलं बाया. आली आली अंगाशी आता कसं बसा इथं बसा. आता बसून मला का करते? शेरड वरडाय लागले, ते काम पडलंय जुंधळ्यातलं गावात काढायचंय. बोल. आव गावात काय आपण उद्याच्याला बी काढूया. हा पण आता तुम्ही माझं सविस्तर ऐका. आणि ऐकते. रावसाहेब असले संध्याला सांगा सांच्याला. काय सांगू? मी सांगते की तुम्हाला काय सांगायचं. कुठल्या त्या बाईने अजून भांडणं लावली का बाया? आव त्या बायानं भांडणं नाही ती लावली. मग ती बयान अजून 2-4 जणी कुसबुजत होत्या. काय म्हणत होत्या? म्हणत होत्या माझ्या नवऱ्याचं मी पासबुक घेतलं. ती म्हणती माझ्या बी नवऱ्याचं मी घेतलं. ती दुसरी म्हणती माझ्या बी घेतलं. पण ती तिसरीला माहित नव्हतं. एक म्हणती 18 आल्यातय, एक म्हणती 32 आल्यातय, एक म्हणती 17 आल्यातय. 18, 32 आणि 36 करत बसली तर मायापाशी. आव पैसा वा पैसा आल्यातय. कसलं आलं ते पैसे असलं? अरे बँकेच्या पासबुक आल्यातय. मग ह्यांनीच टाकलेलं असतील. आव ते बळणीच आल्यातय. बळणी कसं येतं? कुणाच्या बी पासबुकावर टाकतं कोण बी? कोण नाही टाकलं. मग त्या सरकार्यानं टाकल्यातय. हा ती तुम्ही सांगा आता रावसाहेबाच्या नावावर किती जमीन आहे? 4 एकर आहे. आमच्या ह्यांच्या नावावर किती आहे? 4 एकर आहे. हाय का नाही? हाय. तरी नाही म्हणलं तर बघा आपल्यात बी बघा 10-15 हजार तर नक्की येतात. माझं तर गय निम्म पाक हे झालं बाया. तू एवढं मोठं बोलते 15,000. अगं या काळात या दुष्काळात पाणी प्यायला नाही. ती खरीच आहे गोष्ट. मी आता इतक्यातच ताजी बातमी घेऊन आली या. मग आता करायचं काय नेमकं? आता बँकेची पासबुक घ्यायची आणि ती आपल्या नवऱ्याचे नाव कुठलं क्षेत्र आहे गट नंबर लागते तिथं. गट नंबर लागाय त्यासनी म्हणा आमच्या रानात काय नाही हिरवगार दाऊ नको. नाही दावलं का नाही परत द्यायची नाही ते आपल्याला. ही आणलंय शेजाऱ्याचं पाणी घेऊन आपण. ते पड्याला रान टेको ती पडाकच आहे की सगळं. हिकडलं दाव पण हिकडलं दाव नको बघ. हा बोल. हा दावायचं काय नसतं त्यांचं, त्यांना सगळं कळतं. एखाद्यानं बाग खोटी म्हणून जरी नोंदवली ते येऊन फिहानी करते. ती फिहानी बघून जाते ती. आता हे जे पुरशीच काय आहे? तुम्ही पुरुषीच काय सुद्धा टेन्शन घेऊ नका. मी आता सगळं त्या बायांचं लांब बसून ऐकलंय. ती म्हणत होत्या बँकेचं पासबुक लागतंय, आधार कार्डाची झेरॉक्स लागते, 7-12 लागतं. बया आता स्वतःच्या नावावर घेतोय ती जमीन करून. आव आका असं नव्हं. मग मी सगळं ऐकलंय त्या बायांचं. सांग. ती तलाठी भाऊसाहेब सगळे हँडल करतय. पैसा आपल्या बरोबर अकाउंटवर येतेत. पासबुक आपल्या नाही आपल्या नवऱ्यांच्या. आणि आता नेमकं हे कागद कोणापाशी देणार तू? तलाठी भाऊसाहेबापाशी गावात जाऊन. होय. हा मग ते आता एक गेले बरोबर तर रानात, एक गेले तर जनावराकड. जायचं कोण आता तिथं? तुम्ही काय सुद्धा काळजी कर नका. मी सविस्तर सगळी माहिती लावली या. सगळं मी व्यवस्थित करते. आता रावसाहेब आपलं किती भोळसारंग किती साधवट. त्यांना गावात जाऊन असलं कागदपत्राची उलाढाल करावी असलं काय नाही. त्यांना जनावर चित्रा बाईती. आव पण त्यांनी साधी माहिती तरी काढली का? बरं असं मी काढली का नाही त्या बायाचं ऐकून तरी? आज तुला ऐकायची सवय आहे. जाऊ नको. बर हा बोलतो. मी काय आता आलतू फालतू ऐकून आली का वाका? तुम्ही तर काय बी बोलत असता. जावले गडगड ऐकून आली. तुम्ही तरी बी म्हणताय मला तुला ऐकायची सवय असती या. रडू नको बाय. तुम्हाला काय सांगते मी तेवढं ऐका. आता ह्यांनी आपलं माझं गावात जाते दूध घालत पटणारी भागारी फिरते. 4 माणसात बसावा पारावर काय चाललंय या. आता आजकालच्या किमा बिमा आपल्याला कोण माहिती लागू देतय का इथं? नाही बाया कोण देत नाही. आणि त्यातली त्यात तलाठी भाऊसाहेब त्याचं काम आहे सांगायचं आपल्याला. ते तर काय तिकडच बसतय सांगत बी नाही दड. आता 10-15 हजार म्हणजे काय थोडं झालं का? नाही अगोदर लय चांगलं होईल की जनावर जत्राबाला वैरण भरून ठेवाय होईल. महिन्याचा पगार नाही आपण एवढ्यात रानात काम करतोय काय मिळतंय का? असतानाच हाय दुष्काळी भाग. होय हाय काय ह्या रानात काय मकाचं तर पीक बघाय मिळेना. कशाचं मिळेल? पाऊस पडेना पाणी नाही. म्हणूनच पाऊस पडेना म्हणूनच सरकारने योजना राबवली असली. ती जळीताचं काहीतरी असं म्हणते ती बाया म्हणत होत्या. काय ह्या डोक्यात राहिलं नाही माझ्या. पण काहीतरी पुढं हाय बघा. जळीताचं म्हणजे काय? हे धान तू जावायचे का आता? हे धान नाही दावायचं आपण. मग पडाक रान दावायचं. आता तू म्हणली जळीताचं म्हणलं ही जाळती आता. नाही वा का मी तशी कशी जाळील. बर हा
पडेल रान दावायचं ती नोंदणी करायची तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी सारं करते बर तू सारं कर बाया पर आता काय काय लागतं मला सांग फक्त मी आणून देते तुला रावसाहेबाचं आधार कार्ड आणायचं झेरॉक्स आपल्या तर नाहीच नाही गावात जाऊनच काढावं लागणार आहे तिथंच काढ तू बँकेचे पासबुक एक लागतंय ते पासबुक काय देऊ नको झेरॉक्स दे ते आपण हाय की सांगाच हा बर हा मला काय नाही 4 अक्षर येतील की वाचायला होय होय मस्त येतोय टमाटामा बोलती येतोय तुला हा ते का टमाटामा बोलला म्हणजे काय वाचायचं असं बी नसतं या बर बर हा बोल बरं पासबुक झालं का ती 7 भरा 7 भरा तेवढा देऊ नको बघ झेरॉक्स दे नाहीतर तू जर माझं काय खरं नाही बघ नाही आव पण आपण काय करतोय ह्याचा कान्याचा कोपऱ्या लागू दे पैसा आल्यावर आपल्या आधी रावसाहेब आमचं ह्यानी उड्या मारत्यात या बघ बाया नाहीतर नाचायचं सोडून हानतेले आपल्या दोघीला बी काठीनं आव आका तुम्ही टेन्शन घेऊ नका हा ती नाचणार बी नाही ती हनणार बी नाही ती त्याच्या आधीच आपण पुरशीस करू बर मोबाईल आहे का तुमच्या हाय हाय माय शोको नंबर आहे का हाय हाय गावातलं तलाठी म्हणून हाय बघ हाय का हाय फिट कर बघा एवढं डोक्यात बसलं मी फोन तलाठी भाऊसाहेबलाच लावणार आहे हा हा कोको की नंबर हा लाव ही? हा हा हीच युगराजच फिट केलाय की तुम्ही आव, मला मस्त येतोय सांगत नाही मी कुणाला हा लाव हॅलो 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 भाऊसाहेब मी बोलते हा येतोय आवाज हॅलो हॅलो भाऊसाहेब हा मी बोलते मी हा हा हॅलो हॅलो भाऊसाहेब मी बोलते हॅलो हा हॅलो हॅलो भाऊसाहेब हा बोला हा येतोय आवाज हॅलो भाऊसाहेब मी हॅलो बोलते हा बोला बोला थांबा की थोडा वेळ हॅलो भाऊसाहेब हा बोला हा मी बोलते ना हॅलो हॅलो भाऊसाहेब हॅलो ऐका येतं का? हो हो हा येतोय बोला आवाज येतोय बोला अहो, ते माझ्या रावसाहेबाचं माझ्या दादल्याचं मी कागद आणू का हो हो हा बोला 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 कागद तसले कागद वा हा हा बोला की आवाज येतोय बोला आवाज साहेब हो बोला बोला येतोय आवाज अहो मी बोलते की कागद कसले देऊ कुणाचं पासबुक देऊ हॅलो कशा संदर्भात आलं पैसा आमचा दादल्याचा भाऊस हो बोला बोला आवा पैसा हा, बोला. दादल्याचा माझ्या रावसाहेबाचा हा 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 पासबुक द्यायचं तर हो 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 आवा कधी यायचं तर कोण बोलतय मी बोलते मी रावसाहेब हा बोला की मग अहो पैसा माझ्या दादल्याचा हा दादल्या कोण माझा हजबंड हा मग काय त्याचं पैसा बँकेत पासबुक यायचं तर हो 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 हॅलो हॅलो हा हॅलो आवा भाऊसाहेब हॅलो पैसा, हॅलो पैसा, हॅलो हॅलो काय येड्याची जत्रा ठेवा फोन हॅलो भाऊसाहेब हॅलो बघा अक्का फोन ठेवला ठेव फोन करून काय त्या भाऊसाहेबाला सुशिक्षित बोलायला लागतं या तुम्ही भाऊसाहेब बद्दलच म्हणताय या बघा बरं अक्का तुम्ही मध्ये मध्ये बोलल्यामुळे फोन ठेवला भाऊसाहेब मी बोलली म्हणतो ते बोललं तेवढं तरी नाही बघा अक्का तुम्हाला बोलायचं कळत नाही कसं चांगलं बघा मग पचका केला तुम्ही सगळा बघा कसं पचका केला किम आलतीवर ना किम पैसा पासबुक मी देते म्हणलं कागद देते त्या म्हणलं. बायांचं ऐकून आली काय खरं बी नाही ते हालो हालो करताय नुसतं होय होय म्हणलं होतं भाऊसाहेब कशाचं होय होय काय आवा अक्का तुम्हाला तर काय कळतच नाही बघा तुम्हाला असलं काय सांगायचं तुम्ही राहू दे बाया तू नुसतं बायांचं ऐकून येते हे करते राहू द्या कामच राहू दे तुमचं मी आमच्या रावसाहेब असते मला दुसरी जाव घेऊन येते नाही बाया तुमच्या सारखं काय चांगलं होत नाही बाया. ए बाया माझं गाठ फुडलं नाही तर गुच्छ नाक पडेल जा तिकडं बायांचं ऐकून हित येते माझ्यापाशी तुम्ही बघा तुम्ही समजा माझा चुकला केला या मला तर तुम्हाला बोलूच वाटी ना बघा मी बोललो काय बायाच्या घरी मी एवढं आशेनं आलती अक्का तर माझं ऐकतेल्या रावसाहेब बी जाऊ दे दादला बी जाऊ दे म्हणलं मी ऐकलं तुझं ती तलाठी बोललं का काहीतरी तुम्ही मध्ये बोलल्यामुळे ती बोललं नाही तर अगं तू आडाने लागली तिथं बोलणार रे मी सुशिक्षित बोलली असतं ते बोललं होतं तुम्हाला येत नाही राहू द्या तुम्ही असंच करता कायम जाईल तर तुम्ही असंच सुत्रा ए बाई जा आज खरंच येडी बाय लागली आमच्या घरात मी नाही येडे तुम्हीच येडा हायसा आमचं रावसाहेबाने म्हणून तुम्हाला टिकवून घेतली अय मित्रांनो आम्ही कॉमेडी केली पण कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा पण खरं खरं बर का जरी त्याचे पैसे आले तर कागदपत्र भरा त्या तलाठी भाऊसाहेब पशी जाऊन मग पैसे मिळते व